हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 3 ओवी क्रमांक 10. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी वीण मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी वीण मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण सार असार याचा विचार पहिल्या ओळीत सांगून झाल्यावर श्री ज्ञानेश्वर माऊली आता येथे आपल्याला या पलीकडे घेऊन जात आहेत. सायुज्य मुक्तीच्या पलीकडील दालनात आता प्रत्यक्ष प्रभूचरणी योगधामी प्रवेश करायचा आहे. त्याची ओळख येथे श्री ज्ञानेश्वर माऊली करून देत आहेत. याचं एक लक्षात घेण्यासारखं कारण आहे आणि ते समजून घेणे अगत्याचे आहे. या भौतिकातून सगुणातून निर्गुणात प्रवेश झाला की चारी मुक्ती प्राप्त होतात. योगी सायुज्य मुक्त होतो. येथे तो समाजात राहूनही समाजात न राहिल्यासारखा अलिप्त भावनेने साक्षी राहून प्रभुसेवा करत असतो. जनहिताची समाजाच्या उपयोगाची कामे करत असतो. त्यात तो रत होतो. जनसमुदाय अशा सायुज्यमुक्त योग्याचा सन्मान करतो. समाज अशा योग्याचे जवळ येतो. त्याची पूजा करतो. मान सन्मान मिळू लागतो. आता अशा या सायुज्यमुक्त योग्यात काहीही वैगुण्य नसते. तो सगुणातून निर्गुणी अवस्थेत असतो. निस्पृह आणि निरपेक्ष भावनेने निर्लेप मनाने तो समाजात राहत असतो. अशा या सायुज्यमुक्त योग्यात शोधूनही दोष सापडत नाही. आणि तरीही येथे एक गोष्ट पुढील योगिक प्रगतीच्या आड येऊ शकते. आपल्या आजूबाजूला काही जण निर्व्यसनी असतात. ते अगदी कटाक्षाने व्यसनापासून दूर राहतात. नेमके हेच एक व्यसन होते. निर्व्यसनी राहणे हेच त्याचे व्यसन होते. तसेच सायुज्यमुक्त योग्याचा साक्षी राहून समाजसेवा करणे हाच एक गुण तयार होतो. निर्गुण अवस्था टिकविणे हाच एक गुण तयार होतो आणि योगी त्यातच अडकतो, गुंततो, रत होतो. पुढील वाटचाल कुंठित होते किंवा अजून पुढे वाटचाल करायची आहे हेच भान हरपून जाते. जे चालले आहे तोच शेवटचा टप्पा आहे असा गैरसमज होतो किंवा जीवनाचा हाच टप्पा प्रिय वाटू लागतो. येथेच मुक्काम करावा असे वाटते. अर्थातच असे जर कोणा योग्याला वाटले तर त्यात गैर आहे असे नाही. परंतु ही आत्मप्राप्ती नाही, ही पूर्णता नाही. त्यातील पुढील ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण पाहिले की सगुण म्हणजे तम रज सत्व हे प्रकृतीचे गुण जोपासत जीवन जगणे. निर्गुण म्हणजे गुणातीत होऊन त्या पलीकडील सायुज्यमुक्त जीवन जगणे. सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्या पलीकडे योगधाम आहे आणि त्यात योगेश्वर भगवंत श्री विराजित आहेत. त्या योगधामी आता आपल्याला श्री ज्ञानेश्वर माऊली घेऊन जात आहेत. त्यासाठी सगुण आणि निर्गुण या पलीकडील अगुण अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. सगुण आणि निर्गुण या पलीकडे अगुण अवस्था प्राप्त करावी. सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्या पलीकडे पार व्हावे. प्रत्यक्ष सगुण किंवा अप्रत्यक्ष निर्गुण असा कोणताच गुण नसलेली अगुण अवस्था यावी. यासाठी अरण्यात किंवा एखाद्या मठात निघून जायची आवश्यकता नाही. यासाठी निर्जन जागेत पळून जायची आवश्यकता नाही. उगाचच दाढी मिशा जटा वाढवून योगाचे प्रदर्शन करायची गरज नाही. मुद्दामहून भगवा पांढरा किंवा तत्सम रंग मिरवायची आवश्यकता नाही. भस्माचे पट्टे ओढायची गरज नाही. जपमाळ घेऊन हिंडायची गरज नाही.
संसारातच राहावे, समाजातच राहावे. कारण देहधर्म, निसर्ग नियम चालू असायला पाहिजे. एरवी देह जीवित राहणार नाही. देह जीवित नसेल तर कसली उपासना आणि कसली मुक्ती? ब्रह्माला अपेक्षित आचरण होणार नाही. संसारापासून, समाजापासून दूर जाऊन अशा कृत्रिम उपायाने आतील भोग, संस्कृती कधीही नष्ट होत नाही. उलट ती अशा बेगडी उपायांमुळे सतत दाबून राहिल्यामुळे आतल्या आत फोफावत, धुसफुसत, धगधगत असते आणि नको तेव्हा, नको तेथे, नको तेवढी उफाळून येत असते. त्याचे कारण जे होते. अगुण अवस्था धारण करण्यासाठी फार छान उपाय आहे. अशासाठी संसारी राहून, समाजात राहून निवृत्ती स्वीकारावी. स्वधर्माने स्वकर्म करावे, पण निवृत्त होऊन जगावे. यासाठी मंत्र आहे, भेटलात तर आनंद आहे, न भेटलात तर जास्त आनंद आहे. सदा सर्वदा प्रभुचरणी लीन असावे. कुटुंबात, समाजात राहावे, परंतु विरक्त असावे. भेटलात तर आनंद आहे, न भेटलात तर जास्त आनंद आहे. सगुण आणि निर्गुण या पलीकडील अगुण अवस्था मोठी गोड स्थिती आहे. येथे दुःख नाही आणि सौख्यही नाही. सुख आणि दुःख या पलीकडील केवळ आनंद आहे. भेटल्याचे प्रेम, सौख्य, माया नाही. भेट झाल्याचा केवळ आनंद आहे. कोठेच गुंतून जायचे नाही. न भेटल्याचे दुःख, खंत नाही. आपल्याकडे कोणी न आल्यामुळे, आपला एकांतभंग न झाल्यामुळे प्रभुचरणी जास्त राहायला मिळाल्याचा आनंद आहे. जो तो आपापल्या स्थितीत आनंदात आहे याचा आनंद असावा. कोणी दुःखात असल्यास जमेल तेवढा आणि तसा सेवाभाव निरपेक्षपणे रुजू करावा. ती प्रभुसेवा आहे. पिठलं खाल्लं काय किंवा श्रीखंड खाल्लं काय, दोन्हीही अवस्थेत मोठा आनंद आहे. पिठलं खावं लागलं म्हणून दुःख नाही. श्रीखंड खायला मिळाले म्हणून सौख्य नाही. जगण्यासाठी पोटाला अन्न मिळाले म्हणून आनंद आहे. जीवित राहायला मिळाले त्यामुळे प्रभुसेवा करायला मिळाली म्हणून आनंद आहे. येथे सुख किंवा दुःख अशी कोणतीही भावना किंवा कसलीच भावावस्था नाही. सुखदुःखाच्या पलीकडील कैवल्यानंदावस्था आहे. ही अगुण कैवल्यानंदावस्था प्राप्त करणे किंवा न करणे हे आपल्याच हातात आहे. आयुष्यात घडत असलेला प्रसंग कसा घ्यावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. तान्हे मूल रात्री शू झाली की रडते. वडील त्रासतात, चिडचिड करतात. मुलाने रडून झोपमोड केल्याचा त्यांना क्रोध येतो. आई म्हणते, बरे झाले रडले ते. तिला माया आहे. ती म्हणते, रडल्यामुळे कपडे ओले झाले हे समजले, त्यामुळे ओले कपडे बदलायला मिळाले, नाहीतर ओल्या कपड्यात तसाच झोपला असता, त्यामुळे सर्दी झाली असती. जीवन कसे घ्यायचे ते प्रत्येकावर अवलंबून आहे. क्रोध नसावा आणि मायाही नसावी. मुलाची सेवा करायला मिळाली म्हणून आनंद असावा. परमात्मा प्राप्तीसाठी मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी सगुणातून निर्गुणी अवस्था आणि निर्गुणातून अगुण अवस्था प्राप्त व्हावी. त्यासाठी अध्यात्म योग साधना करून सगुणातून निर्गुणी व्हावे. निर्गुणात सायुज्य मुक्ती प्राप्त होते. येथे योगी संसारात, समाजात सेवाभावे राहत असतो. येथे त्याला दोन प्रकारचा मोह होऊ शकतो. एक म्हणजे त्याला पुन्हा संसारी माया, संसारी भोगवासना, सगुण भोगकामना मोहवश करू शकतात. सगुणात त्याने हे सर्व भोग उपभोगलेले असतात. त्याची चव त्याला माहीत असते, त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते. आणि दुसरे म्हणजे तो निर्गुणातच रत होऊ शकतो. हीच अंतिम अवस्था आहे असे त्याला वाटते.
समाजात जनहिताचे कार्य करण्याचा आनंद तो घेऊ लागतो. हाही निर्गुणी का असेना पण मोहच आहे. ही अंतिम आत्मरूपावस्था नाही. यामुळे पुढील प्रगती करण्यासाठी त्याने अगुण अवस्था प्राप्त होण्यासाठी काय साधना करावी ते आता श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. ते सांगतात, हरिविण मन व्यर्थ जाय, हरिविण मन व्यर्थ जाय. मन महाचंचल असते, तेच सर्वस्वाला कारणीभूत असते. आपण संसारात गुरफटून जातो, याला मनच कारण असते. या मनाच्या भोगापवर्गतेमुळे सगुण अवस्था सोडवत नाही. तसेच आपण निर्गुणात मोहाला बळी पडतो, त्यालाही मनच कारण असते. या अशा नाठाळ मनाला लगाम घालण्यासाठी, त्याला सतत प्रभुसेवेत रत करण्यासाठी एक फार सोपा छान उपाय आहे. तो म्हणजे हरिविण मन व्यर्थ जाय. मनाला हरिपाठ द्यावा. मनाला प्रभूचे सेवेत नामस्मरणात रत ठेवावे. येता जाता, उठता बसता, कार्य करता सतत हरिनाम घेत असावे. दररोज जितका श्वास घेतला जातो तितके प्रभुनाम घ्यावे. तसे केले नाही तर श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मन स्वतः कोठेतरी व्यर्थ भरकटेल आणि त्याबरोबर आपल्यालाही व्यर्थ भरकटवील. त्यापेक्षा प्रभूचे नामस्मरणात त्याला व्यस्त ठेवावे, म्हणजे आपला निर्गुणातून अगुणात सहजच प्रवेश होतो. हरि ओम.